ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आज अनंत चतुर्दशीचा दिवस आहे, अर्थात आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्याचा दिवस। दरवर्षी ढोल ताशांच्या गजरात मोठमोठ्या विसर्जन मिरवणुका निघतात। अगदी वाजत गाजत बाप्पाला निरोप दिला जातो। मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव अतिशय साधेपणाने साजरा केला जातोय। तर बाप्पाच्या निरोपासाठी सुद्धा प्रशासनाकडनं आणि गणेश भक्तांकडनं साधेपणाने पण विशेष खबरदारी घेत जय्यत तयारी करण्यात आली आहे। आज राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये नेमकं कसं वातावरण आहे हे आपण जाणून घेऊया। आपण मानसीकडे जाऊया। मानसी, मानाचा पहिला गणपती कसबा पेठचा गणपती विसर्जनासाठी सज्ज झालाय। तिथली दृश्य आणि तिथलं वातावरण तू प्रेक्षकांपर्यंत पोहोचवशील। ध्यानात आपण कसबा गणपतीच्या आवारामध्ये आहोत, उत्सव मंडपाच्या समोर आहोत आणि कसबा गणपतीची जी मूर्ती आहे ती आपण पाहू शकतो या पालखीमध्ये आता विराजमान झालेली आहे। म्हणजे कसबा गणपती जिथे त्यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती गणपती बाप्पांची, त्या जागेहून त्यांना आता पालखीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। आणि थोड्याच वेळात पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ इथे येऊन या गणपती बाप्पांची पूजा करतील, कारण ही पुण्यातली परंपरा आहे। दरवर्षी पुण्याचे महापौर, पुण्याचे पालकमंत्री हे मंडईजवळ जो टिळक पुतळा आहे त्याला अभिवादन करतात। त्यानंतर कसबा गणपती जो मानाचा पहिला गणपती आहे त्या कसबा गणपतीचे हार घालून पूजा करतात आणि मिरवणुकीला सुरुवात होते। पण यावर्षी मात्र मिरवणूक नाहीये, पण कसबा गणपतीला हार घालून जी पूजा करण्याची परंपरा आहे ती मात्र कायम ठेवली जाणार आहे। पुण्याचे महापौर थोड्याच वेळात इकडे येऊन कसबा गणपतीची ही जी आपल्याला मूर्ती दिसतीये त्या मूर्तीला हार घालतील, त्या मूर्तीला अभिवादन करतील आणि त्यानंतर या मूर्तीचं 11:30 वाजता विसर्जन केलं जाणार आहे। या उत्सव मंडपाच्या आवारामध्येच हौद तयार करण्यात आलेला आहे आणि त्या हौदामध्येच या गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जाणार आहे। दुसरं म्हणजे की रांगोळ्यांची परंपरा आपल्याला माहिती आहे आणि या कसबा गणपतीच्या समोर राष्ट्रीय कला अकादमीतर्फे ही भव्य आणि सुबक अशी रांगोळी काढण्यात आलेली आहे आणि या रांगोळीमध्ये आपल्याला सगळे कोरोना योद्धे दिसतात आहे। आपल्याला जे कोरोनाच्या या साथीच्या काळात ज्या सगळ्यांनी महत्त्वाचं योगदान दिलं, ज्या सगळ्यांमुळे आपल्याला या संकटावर काही प्रमाणात का होईना पण मात करणं शक्य होतंय, ते सगळे कोरोना योद्धे आहेत। दुसरं म्हणजे की हे सगळं सुरळीत पार पडण्याची जबाबदारी आपल्यासोबत आहेत पुण्याचे जॉईंट सीपी शिसवे सर। आज कशा प्रकारे बंदोबस्त असणार आहे? तुमची अगदी बारीक लक्ष ठेवून आहात, कुठेही नियमांचं उल्लंघन होणार नाही याकडे? आपण विसर्जनाकरता जी पुण्यामध्ये आचारसंहिता दिली आहे त्यानुसार सर्व सार्वजनिक गणेशोत्सव असतील किंवा घरगुती त्यांचं विसर्जन जे आहे ते घाटावर होणार नाही आहे। विसर्जनाच्या मिरवणुकीला कोणती परवानगी असणार नाही आहे आणि त्याच्यामुळे आम्ही सर्व जे गणपती मंडळ आहेत त्यांच्याशी योग्य तो समन्वय साधला आहे। जवळपास प्रत्येकाच्या वेळा निश्चित केलेल्या आहेत आणि त्यांनी त्यांच्या मंडपाच्या जवळच एका हौदामध्ये विसर्जन करण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी आम्ही योग्य पद्धतीने बंदोबस्त ठेवला आहे। या ठिकाणी लोक येऊ नयेत म्हणून प्रत्येक ठिकाणी ब्लॉकेड केलेले आहेत, बॅरिकेड्स केलेले आहेत। याचा उद्देश असा आहे की जर मंडपाच्या जवळ होणार आहे आणि तिथे जर गर्दी झाली तर सोशल डिस्टन्सिंगचं पालन होणार नाही आहे आणि त्या दृष्टीनं जवळपास मानाचे 5 अधिक शेवटचे मानाचे 3, 8 आणि जवळपास 2,500हून जास्त गणपती याचं विसर्जन याच पद्धतीने व्हावं आम्ही बंदोबस्त त्याच्यामुळे ध्यानात आपण पाहिलं की सोशल डिस्टन्सिंगचं पालन असेल किंवा मास्क घालणं असेल हे सगळे नियम पाळले जात आहेत की नाही या खरं आहे मानसी, अगदी खरं आहे की नियमांचं पालन करून त्याच चौकटीमध्ये बाप्पाचं विसर्जन करणं यावर्षी बंधनकारक आहे। पुण्यामध्ये कसबा पेठचा गणपती मानाचा पहिला गणपती विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे। पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ थोड्याच वेळात तिथे पोहोचतील। ते बाप्पाची पूजा करतील, आरती केली जाणार आहे कारण ती परंपरा आहे आणि त्यानंतर बाप्पाचं विसर्जन संपन्न होईल। पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ टिळक पुतळ्याला अभिवादन करतायत, त्यानंतर ते कसबा पेठमध्ये पोहोचतील। गणरायाची पूजा केली जाईल, आरती संपन्न होणार आहे आणि त्यानंतर विसर्जनाला सुरुवात होईल। तर कोल्हापूरमध्ये सुद्धा विसर्जनाची तयारी पूर्ण झालेली आहे। बऱ्याच गणेश मंडळांना हे आवाहन करण्यात आले की त्यांनी गणेश मंडपांमध्ये किंवा आसपासच्या चौपाट्यांवरती जाऊन अत्यंत साधेपणानं विसर्जन पार पाडावं। कोल्हापुरात कृत्रिम हौद तयार करण्यात आलेत आणि याच हौदात होत असलेलं गणरायाचं विसर्जन, दुधाचा अभिषेक घातला जातो आणि त्यानंतर बाप्पाचं विधिवत विसर्जन सुद्धा केलं जाईल। दरवर्षी राज्यभरात ढोल ताशांचा गजर असतो, आनंद असतो, उत्साह असतो। लोक अगदी बेधंद होऊन या विसर्जन मिरवणुकांमध्ये सहभागी होतात, त्यांच्या लाडक्या बाप्पाला निरोप देतात। पण यंदा मात्र या सगळ्यावरती बंधन आहे।
उत्साह आहे, पण खबरदारी म्हणून आपण पाहतो की मंडळापासून विजय केसरकर सुद्धा आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. विजय, कोल्हापूरमध्ये बाप्पाला निरोप कसा दिला जातोय? त्यानंतर आपण पाहतो की या ठिकाणी बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे. खरं तर एक वेगळी प्रथा परंपरा या निमित्तानं पडलेली असं आपल्याला म्हणता येईल. आपण पाहतो काय या ठिकाणी जे गणपतीचं विसर्जन आहे ते बहुधा विजयपर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये, परंतु पुण्याचे महापौर कसबापेठ गणपतीच्या जवळ पोहोचलेले आहेत. त्यांच्या हस्ते पूजा होईल, आरती संपन्न होईल आणि त्यानंतर विसर्जन केलं जाईल. पुण्यात मानाचे 5 गणपती, या गणपतींची मिरवणूक अतिशय वाजत गाजत उत्साहात जल्लोषात निघते. अलका चौकामध्ये पुण्याच्या प्रचंड मोठी गर्दी असते या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी. कित्येक तास, एक दिवस, दीड दिवस चालणाऱ्या विसर्जन मिरवणुका, अशी पुण्याच्या विसर्जन मिरवणुकांची ओळख आहे, ख्याती आहे. पण पुणे असो, मुंबई असो, कोल्हापूर असो, नागपूर असो, सगळीकडे मात्र आज शांतता आहे, शुकशुकाट आहे. नेहमीचा उत्साह जाणवत नाहीये. परंतु बाप्पाला निरोप देताना गणपती बाप्पा, विघ्नहर्त्या, तू या कोरोनाचं विघ्न सुद्धा दूर कर, आपल्यासोबत ते विघ्न विसर्जित कर, अशी प्रार्थना प्रत्येक भक्त, प्रत्येक भाविक अगदी मनोमन बाप्पा चरणी करतोय. आजचा दिवस थोडासा भावूक करणारा दिवस असतो, कारण या गणपतीच्या उत्सवाची तयारी खूप महिने आधीपासून हे सगळे कार्यकर्ते आणि गणपती बाप्पाचे भक्त करत असतात. बाप्पा येतो, मंडळात घरोघरी विराजमान होतो, 10 दिवसांचा पाहुणचार घेतो आणि त्यानंतर त्याला निरोप द्यावा लागतो. निरोप देताना तो पुढच्या वर्षी लवकर येईल हे वचन मात्र आपण त्याच्यापासून घ्यायला विसरत नाही. आज मात्र या विसर्जन मिरवणुकांवरती थोडीशी बंधनं आहेत, काही कडक नियम आहेत, त्याचं पालन करावं लागेल. पुण्याहून आपले प्रतिनिधी नाझिम मुल्ला सध्या आपल्या सोबत आहेत. नाझिम, थोड्या वेळापूर्वीच महापौर टिळक पुतळ्याजवळ पोहोचलेले होते, तिथे त्यांनी अभिवादन केलं आणि ते थोड्या वेळात कसबा गणपतीच्या इथेही पोहोचतील. काय अपडेट्स? मी आता त्याच टिळक पुतळ्याजवळ आहे. महात्मा फुले यांच्या मंडईजवळ हा टिळक पुतळा आहे. प्रत्येक वर्षी मानानुसार, परंपरेनुसार पालकमंत्री आणि पुण्याचे महापौर जे असतात ते या ठिकाणी येतात, इथं टिळक पुतळ्याला हार घालतात आणि त्यानंतरच या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात जी आहे ती होत असते. महापौर आत्ता आपल्यासोबत आहेत. महापौर, काय सांगाल, यावर्षीचं एकंदरीत गणेश उत्सव झालेला आहे आणि अगदी साध्या पद्धतीने विसर्जन देखील मिरवणूक होती. यावर्षी आपण सगळेजण जाणतो की कोरोनाच्या ह्या सगळ्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवरती पुण्याचा गणेश उत्सव हा एक नक्कीच नागरिकांच्या मनामध्ये सुद्धा एक भीती होती की एकूण 10 दिवसामध्ये ह्या सगळ्या ह्याच्यात नेमकं काय होणार. परंतु पुणेकरांनी महानगरपालिकेच्या आव्हानाला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला. घरचा गणपती घरी विसर्जनाला प्राधान्य दिलं. सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाने अत्यंत साधेपणाने यावर्षीचा गणेश उत्सव साजरा केला. कुठली मिरवणूक झाली नाही, कुठलंही डेकोरेशन या ठिकाणी झालं नाही. ऑनलाईन दर्शनाला प्राधान्य दिलं आणि स्वतःच्या मंडळाच्या मूर्तीचं सुद्धा विसर्जन आज सर्व मंडळी ही मांडवातच करणार आहे. त्यामुळे जी जास्त गर्दी होईल आणि जेणेकरून कोरोनाचं संकट हे अधिक वाढेल अशी जी शक्यता वाटत होती, त्याच्यामध्ये निश्चित पुणेकरांनी स्वतः ठरवलं आणि याला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे एकदम चांगल्या प्रकारे, अत्यंत शांततेनं आणि सामाजिक भान जपून यावर्षीचा गणेश उत्सव झाला असं म्हणता येईल. आपल्यासोबत माजी महापौर आणि आमदार मॅडम, काय सांगाल, गेल्या वर्षीचा गणेशोत्सव तुम्ही पाहिलेला आहे आणि यंदाचा गणेशोत्सव आणि तुम्ही या ठिकाणी आलेला आहात टिळकांच्या पुतळ्याला हार घालायला? गेल्या वर्षी अर्थातच उत्साह, आनंद आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेल्या वर्षी विक्रमी मिरवणूक लवकर ही संपली. हे गेल्या वर्षी तर लोक स्वतःहून नियमांचं पालन करतात आणि ते पालन करणं गरजेचं आहे. बाप्पाप्रती आपली श्रद्धा, आपला भाव आहे तोच आहे, तो द्विगुणित होतो दरवर्षी. परंतु यंदा मात्र उत्साहाला थोडासा आवर घालणं आपल्या सगळ्यांनाच भाग आहे.